रात्रीच्या 3च्या सुमारास अर्णवला जाग आली. कसला तरी विचित्र आवाज खिडकीच्या बाजूने त्याला ऐकू येत होता. जणू कोणीतरी नखांनी खिडकीला बाहेरून खुरवडत होतं. आणि मग अचानक त्याला एका स्त्रीचा आवाज ऐकू आला. खिडकीच्या बाहेर ती उभी होती. रात्र झाली काळी, चांदण्यानी झाकली वाट, आई उभी एकटी, झोप रे माझ्या गोजिरवाण्या डोळे मिटहळूच, वारा हा सोसाट्याचा हाक मारी तुलाच, ये माझ्या खुशी. अर्णव खूप घाबरला. त्याने आपल्या आईला उठवण्यासाठी हात लावला. आई आई, ती बाई बघ. आईची झोप मोडली. तिने अर्णव बोट दाखवत असलेल्या दिशेला बघितले. अर्णव खिडकीकडे बघून रडत होता. आईने नीट ऐकले तेव्हा तिला समजलं की खिडकी बाहेर एक बाई होती. काय झालं बाळा? आईने अर्णवला जवळ घेत म्हटले. तिने त्याच्या पाठीवरून अलगद हात फिरवला, पण अर्णवचा थरथरणारा देह काही शांत होत नव्हता. त्याचे डोळे अजूनही खिडकीवरच खिळलेले होते, जणू ती अजूनही तिथेच उभी होती. अचानक खिडकीच्या काचेवर पुन्हा एकदा खर्र असा आवाज आला. आईचं हृदयही क्षणभर धडधडायला लागलं. तिने धीर करून आपल्या आईला व पतीला उठवलं. तिघेही खिडकीजवळ गेले. तिच्या पतीने खिडकी अलगद उघडली आणि त्या क्षणी त्यांचा श्वासच अडकला. बाहेर एक पांढऱ्या साडीतील स्त्री उभी होती. तिचे केस पूर्ण चेहऱ्यावर पसरलेले होते आणि ती अर्णवकडेच एकटक बघत होती. तिचा चेहरा केसांनी झाकला होता, पण केसांच्या आडून दिसणारे डोळे मनाचा थरकाप उडवत होते. सुनंदाने घाबरून एक किंचाळी फोडली. मित्रांनो, हा सत्य अनुभव सातारा जिल्ह्यातील आहे. एका सबस्क्रायबरने हा अनुभव आपल्याला पाठवलेला आहे. रमेश, सुनंदा आणि त्यांचा मुलगा अर्णव पहिल्यांदाच त्या गावी राहायला आले होते. शहराच्या गोंगाटापासून दूर साताऱ्याच्या डोंगरकड्यांच्या कुशीत वसलेलं ते एक छोटंसं गाव होतं. दिवसा शांत आणि सुंदर वाटायचं, पण रात्री त्याचं रूप बदलून जायचं. रमेशला नुकतीच त्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून बदली मिळाली होती. नोकरीची संधी चांगली होती, म्हणून त्याने कुटुंबासह इथे येण्याचा निर्णय घेतला. गावात राहण्यासाठी घर शोधताना त्यांना एक जुनं पण स्वस्त घर मिळालं. गावाच्या टोकाला, जिथे आजूबाजूला फारशी वस्ती नव्हती. घर मोठं होतं, पण त्याच्या भिंतीवर ओलसरपणा आणि एक जुनाट वास कायम रेंगाळत होता. अंगणात एक प्रचंड जुनं जांभुळाचं झाड उभं होतं, ज्याच्या सावल्या संध्याकाळ होताच विचित्र आकार घेऊ लागायच्या. गावकऱ्यांनी सुरुवातीला त्या घराबद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला होता. अहो सर, त्या घरात राहू नका, तिथे काहीतरी वंगाळ दिसतं रात्री. पण रमेशने ते सगळं अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष केलं होतं. भूतप्रेत काही नसतं, तो हसत म्हणाला होता. सुनंदालाही सुरुवातीला थोडी भीती वाटली, पण नव्या आयुष्याच्या आशेने तिने मन धीरावर घेतलं. पहिल्या काही दिवसात सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण चौथ्या रात्रीपासून घरात विचित्र घटना घडायला लागल्या. मध्यरात्री कोणीतरी घराभोवती फिरत असल्यासारखे आवाज येत, म्हणजे कोणी हळूच दबक्या पावलांनी चालत असावं असं. सुनंदा आपल्या पती रमेशला एकदा म्हटलीही, अहो, रात्री अपरात्री घराभोवती कोणी फिरते असं जाणवतं. भास असतील किंवा असेल कोणी नशिडी. आता गावी आलोय तर ह्या गोष्टींचा त्रास होणारच, रमेश म्हणाला. पण तरीही सुनंदाला धीर मिळाला नाही. तिला जाणवलं होतं की हे काम कोण्या माणसाचं नव्हतं. मध्यरात्री कोणीतरी दाराबाहेर उभे असल्याची जाणीव तिचे काळी चिरायची. लहान अर्णवही रात्री अपरात्री अचानक रडायला लागायचा. आई, मला रात्री खूप भीती वाटते ग. तो पुन्हा पुन्हा सुनंदाला सांगायचा. अर्णवच्या डोळ्यातील भीती पाहून सुनंदाचं मन अक्षरशः पिळवटून निघायचं. ती त्याला जवळ घेत म्हणायची, काही नाही होणार बाळा, आई आहे ना तुझ्यासोबत. पण तिच्या स्वतःच्या आवाजातही आता खात्री उरली नव्हती.
त्या रात्रीनंतर घरातल्या घटना आणखी वाढायला लागल्या. कधी स्वयंपाकघरात ठेवलेली भांडी स्वतःहून हल्ल्यासारखी वाटायची, कधी रात्री अचानक एखादं भांडं रॅकवरून जोरात खाली पडायचं. त्याच्या आवाजाने श्वास थांबतोय की काय असं वाटायचं. कधी अंगणातल्या जांभळाच्या झाडावरून कोणीतरी कुजबूज करत असल्याचा आवाज ऐकू यायचा. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे दररोज नेमक्या रात्री 3 वाजता खिडकीजवळ तोच खुरवडण्याचा आवाज घुमायचा. एकदा तर सुनंदा पाणी प्यायला उठली असताना तिने स्पष्ट ऐकलं, कोणीतरी खूप हळू आवाजात अंगणात म्हणत होतं, मला आत येऊ दे. तिने लगेच रमेशला उठवलं. अहो, ऐकलत का तुम्ही? कोणीतरी अंगणात आहे आणि म्हणतंय मला आत येऊ दे. रमेश झोपेतून दचकून उठला. त्याने आधी सुनंदाकडे पाहिलं. तिचा चेहरा पांढरा फटक झाला होता. तो काही क्षण शांत राहिला आणि मग धीर करून म्हणाला, थांब, मी बघतो. तो हळूहळू दाराकडे गेला. त्याच्या प्रत्येक पावलावर सुनंदाचे काळे जणू जास्तच धडधडत होते. दाराजवळ पोहोचून त्याने कान लावून ऐकलं. बाहेर पूर्ण शांतता होती. फक्त जांभळाच्या झाडाच्या पानांची सळसळ आणि दूरवर कुठेतरी कुत्र्यांचं भुंकणं ऐकू येत होतं. रमेशने धीर करून दार उघडलं. अंगणात अंधार गडद होता. चंद्रप्रकाशात झाडाच्या सावल्या जमिनीवर लांबच लांब पसरल्या होत्या, पण कोणीच दिसत नव्हतं. तो घरात परतला. घाबरू नकोस, उगाच भास होतात तुला. तुझ्या अशा भेकड स्वभावामुळे त्या मुलालाही घाबरट करून टाकले तू. मला आधीच कामाचा एवढा जास्त ताण असतो. रात्री थोडं तरी शांत झोपू दे. सुनंदाच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. तिला माहीत होतं, ती जे अनुभवत होती ते भास नव्हते. त्या रात्रीनंतर घरातली हवा आणखी जड वाटू लागली. जणू त्या भीतीमध्ये काहीतरी श्वास घेत होतं आणि योग्य क्षणाची वाट पाहत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी रमेश शाळेत निघून गेला. घरात फक्त सुनंदा आणि अर्णव होते. दुपारच्या वेळी अर्णव अंगणात खेळत होता. अचानक तो खेळता खेळता थांबला. तो जांभळाच्या झाडाकडे एकटक पाहू लागला. काय झालं बाळा? अर्णव हळू आवाजात म्हणाला, आई, ती बाई मला हाक मारते, म्हणते तिच्यासोबत खेळायला ये. सुनंदाच्या अंगावर काटा आला. ती त्या जांभळाच्या झाडाकडे गेली सुद्धा. एवढ्या कडक उन्हातही तिथे एक अजब थंडपणा जाणवत होता. झाडाची सावली तर होतीच, पण हा गार वारा कुठून येत होता? सुनंदाच्या पायाखालची जमीन जणू थंड बर्फासारखी वाटू लागली. आजूबाजूला कडक उन्ह होतं, पण त्या झाडाखाली मात्र विचित्र गारवा पसरला होता. जणू सूर्यप्रकाशही तिथे पोहोचण्यास घाबरत होता. तिने वर पाहिलं. जांभळाच्या फांद्यांमध्ये काहीतरी हल्ल्यासारखं तिला जाणवलं. सूर्य डोक्यावर होता, त्यामुळे वर बघायला डोळ्यांना त्रास होत होता. नीट निरखून बघितले तर तिथे काही दिसत नव्हतं. नाही म्हणायला एका साडीची चिंधी एका फांदीला लटकलेली होती. विचित्र असं काहीच नव्हतं. कदाचित गावातल्या एखाद्या बाईची साडी वाऱ्यानं येऊन अडकली असेल. सुनंदा स्वतःला समजावत मागे सरकली आणि अर्णवला घेऊन घरी परतली. सायंकाळी ती दिवाबत्ती करत असताना सहजच तिची नजर त्या जांभळाच्या झाडावर गेली. त्याच क्षणी तिथे काहीतरी हालचाल झाली. जणू कोणीतरी तिथे बसलेले होते आणि तिची नजर पडताच ते तिथून निघून गेले. सुनंदा काही क्षण स्तब्ध उभी राहिली. तिच्या हातातला दिवा थरथरू लागला. जांभळाच्या झाडांच्या फांद्यांमध्ये अजूनही हलकीशी सळसळ होत होती. जणू कोणीतरी मुद्दाम तिला दिसावं म्हणून हालचाल करत होतं का? तिने डोळे बारीक करून पुन्हा नीट पाहिलं. क्षणभर तिला वाटलं ती फक्त सावली आहे, पण पुढच्याच क्षणी त्या सावलीतून 2 पांढरे डोळे चमकले. सुनंदाच्या अंगातून जणू विजेचा झटका गेल्यासारखं झालं. तिने घाईघाईने दिवा दारात ठेवला, पण तिचे हात इतके थरथरत होते की तेलाचा दिवा जवळजवळ खालीच पडला. समोर मिट्ट काळोख होता आणि पुढच्याच क्षणी जांभळाच्या झाडावर दिसलेले ते डोळे आता स्पष्ट दिसत होते. नीट निरखून बघितले तर दिसलं की ते तिच्याच दिशेने बघत होते. सुनंदा घराच्या आत धावत सुटली. तिने आपल्या मागे दार घट्ट बंद केलं. त्या क्षणी जरी तिला सुटल्यासारखं वाटत होतं तरी संकट टळलं नव्हतं. घराबाहेर त्या आकृतीचा विचित्र खदखदण्याचा आवाज येत होता. अर्णव घरात खेळत होता. रमेश अजूनही घरी परतला नव्हता. तिने हळूच खिडकी उघडून बाहेर पाहिलं आणि पुढच्याच क्षणी तिच्या छातीत धडकी भरली. जांभळाच्या झाडाच्या जाड फांदीला एक स्त्री उलटी लटकलेली होती. तिचे लांब विस्कटलेले केस हवेत झुलत होते. पांढरी साडी तिच्या शरीराला चिकटली होती आणि तिचे पाय फांदीला घट्ट आवळलेले होते. जणू एखाद्या वटवाघळासारखी ती तिथे लटकलेली होती. तिचे शरीर पूर्णपणे उलट्या अवस्थेत हवेत झुलत होते.
पण त्या झुलण्यात कोणताही नैसर्गिक ताल नव्हता. केसांच्या आडून तिचा चेहरा नीट दिसत नव्हता, पण त्या केसांच्या मधून 2 पांढरे निर्जीव डोळे चमकत होते. ते थेट सुनंदाकडे रोखलेले होते. त्या स्त्रीच्या ओठांवर एक विचित्र विकृत हसू उमटलं होतं. जणू तिला सुनंदाच्या भीतीतून काहीतरी आनंद मिळत होता. क्षणभर सुनंदा जागच्या जागी गोठून गेली. तिच्या हातातील खिडकीची कडी थरथर कापू लागली. श्वास अडकला आणि डोळ्यात अश्रू तरळले. ती ओरडायचा प्रयत्न करत होती, पण तिच्या घशातून आवाजच निघत नव्हता. इतक्यात ती उलटी लटकलेली स्त्री हळूहळू डोलू लागली, जणू एखाद्या खेळण्यातल्या बाहुलीसारखी. पण त्या डोलण्यात एक भयानक हेतू दडलेला होता. अचानक तिचे हात खाली सरकले आणि ती एका अनैसर्गिक वेगाने फांदीवरून खाली झेपावली, पण जमिनीवर कोसळण्याऐवजी हवेतच अडकून राहिली. तिच्या शरीरातील प्रत्येक हाड जणू उलट्या दिशेने सरकत असल्याचा कर्कश आवाज ऐकू येत होता आणि काही क्षणातच ती सरळ उभी राहिली. तिचे केस चेहऱ्यापासून बाजूला झाले आणि तिचा विकृत फाटलेला चेहरा स्पष्ट दिसू लागला. तिच्या गालांवर खोल जखमा होत्या, ओठ फाटलेले होते आणि तिच्या मानेवर काळसर व्रण दिसत होते, जणू कोणीतरी तिला दोरीने गळा आवळून ठार मारलं होतं. तिचे डोळे आता अधिकच मोठे झाले होते. त्या डोळ्यात एक वेळसर चमक होती. ती हळूहळू सुनंदाकडे चालू लागली. सुनंदाने थरथरत्या हातांनी खिडकीची कडी आतून घट्ट लावली आणि पडदा झटकन ओढून घेतला. तिच्या छातीत धडधड इतकी वाढली होती की जणू ती घरभर ऐकू येत होती. बाहेर काय घडतंय हे न पाहण्याचा ती प्रयत्न करत होती, पण मन मात्र त्या दृश्यातच अडकून पडलं होतं. त्या स्त्रीचे उलटे लटकलेले शरीर, तिचे निर्जीव डोळे आणि ते विकृत हास्य, सगळं काही अजूनही तिच्या डोळ्यांसमोर जिवंत होतं. ती मागे सरकत भिंतीला टेकली. तिचे गुडघे अशक्त झाले होते. श्वास सावरत ती अर्णवकडे पाहू लागली. तो अजूनही निष्पापपणे खेळत होता, जणू घरात काहीच घडलं नव्हतं. पण त्या शांततेत एक अजब दडपण होतं, जणू घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून कोणीतरी त्यांच्याकडेच पाहत होतं. अचानक मुख्य दरवाजावर जोरजोरात कुणीतरी आपटायला लागलं. आवाज इतका भयानक होता की जणू दरवाजा तुटून आत येईल असं वाटत होतं. सुनंदाच्या अंगातून घाम फुटला. तिच्या मनात पहिला विचार आला, तीच आहे, तीच हात यायचा प्रयत्न करतेय. आवाज थांबायचं नाव घेत नव्हता. दरवाजावर कुणीतरी वेड्यासारखं आपटत होतं, कधी मुठीने, कधी जणू डोक्याने. लाकडी दार कर्कश आवाज करत हालू लागलं. घरातील हवा अचानक गारठली. दिव्याचा प्रकाश लुकलुकू लागला आणि त्या आपटण्याच्या आवाजामुळे आता अर्णवही रडायला लागला होता. तिने अर्णवला घट्ट धरले. तेवढ्या दरवाजा बाहेरून अचानक एक ओळखीचा आवाज ऐकू आला. सुनंदा, दार उघड. मी आहे रमेश. सुनंदाच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. आवाज पुन्हा आला, यावेळी अधिक उतावळेपणाने. अगं लवकर उघड. काय झालंय? इतका वेळ का घेतेस? तिच्या मनात एक क्षण शंका निर्माण झाली. हा खरोखर रमेशच आहे का, की तीच त्याचा आवाज काढते? तिच्या हातांचे थरथरणे थांबत नव्हते. दरवाजावरचा आपटणं आता थांबलं होतं आणि बाहेरून फक्त रमेशचा चिंताग्रस्त आवाज येत होता. काही क्षण ती तशीच उभी राहिली. मग धीर करून हळूहळू दरवाजाजवळ गेली. तिने कडी उघडताना डोळे घट्ट मिटले आणि झटकन दार उघडलं. दारासमोर रमेश उभा होता. काय झालं ग? एवढा उशीर करता का दार उघडायला? रमेश तिच्यावर ओरडणारच होता, पण सुनंदाचा चेहरा पाहून तो शांत झाला. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. रमेशने घाईघाईने दार बंद केले आणि सुनंदाच्या खांद्याला धरून हलवत म्हणाला, अगं काय झालंय तुला? असा का थरथरतेस? सुनंदा काहीच बोलू शकत नव्हती. तिचा श्वास अजूनही धाप लागल्यासारखा चालू होता. मग तिने अर्णवला छातीशी घट्ट धरत रडत रडत सगळं सांगायला सुरुवात केली. जांभळाच्या झाडावर उलटी लटकलेली ती बाई, तिचे निर्जीव डोळे, दरवाजावरचं वेड्यासारखं आपटणं. सुनंदाचे प्रत्येक वाक्य ऐकताना रमेशच्या चेहऱ्यावरचा रंग बदलत होता, पण तरीही त्याने स्वतःला सावरत कठोरपणे म्हटलं, हा तुझा भास आहे. भीतीमुळे डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या. सुनंदाने झाडाकडे बोट दाखवत सांगितले. नाही रमेश, मी खोटं बोलत नाही. ती इथेच होती, अगदी इथेच. रमेशने काहीच उत्तर दिले नाही. तो शांतपणे खिडकीजवळ गेला, पडदा बाजूला केला आणि बाहेर नजर टाकली. अंगणात अंधार पसरला होता. जांभळाचं झाड स्थिर उभं होतं, जणू काहीच घडलं नव्हतं. पाहिलंस? काहीच नाहीये, तो खेकसत म्हणाला. पण त्याच क्षणी झाडाच्या सगळ्यात वरच्या फांदीवरून एक हलकीशी सळसळ झाली. रमेशने पुन्हा वर पाहिलं,
पण तिथे फक्त सावली हल्ल्यासारखी दिसली. कदाचित वारा असेल असं तो स्वतःला समजावत आत वळाला. सुनंदा अजूनही दचकलेल्या अवस्थेत होती. तिने हळू आवाजात विचारलं, तुम्हाला काहीच दिसलं नाही? काहीच नाही. रमेशने ठाम उत्तर दिलं. सुनंदा अजूनही खिडकीकडेच पाहत होती. तिच्या मनात भीतीचा एक जड दगड बसल्यासारखा झाला होता. रमेश मात्र चिडून म्हणाला, बस झालं आता, जास्त विचार करू नकोस, चल झोप. पण त्या रात्री झोप तिच्या डोळ्यातून जणू कायमची हरवली. सततच्या भीतीमुळे तिचा चेहरा ओढल्यासारखा दिसू लागला. डोळ्यांभोवती काळी वर्तुळे स्पष्ट दिसू लागली. ती मध्येच त्या जांभुळाच्या झाडाकडे बघून अंदाज घेऊ लागली. तिच्यातला हा बदल रमेशला जाणवत नव्हता असं नव्हतं, पण त्याने तिला खूपदा समजावलं होतं की हे सारे तिच्या मनाचे भास आहेत. पण तरीही तिच्या वागण्यात काहीच बदल होत नव्हता. उलट दिवसेंदिवस ती अधिकाधिक घाबरट होत होती. थोडासाही आवाज झाला की तिचा श्वास धापाने येऊ लागायचा. सुनंदाच्या मनावर भीतीचं सावट इतकं गडद पसरलं होतं की तिला दिवस आणि रात्र यांच्यातला फरकच उरला नव्हता. सकाळी सूर्य उगवायचा, घरात उजेड पसरायचा, पण तिच्या मनातला अंधार काही कमी होत नव्हता. ती आता वारंवार अंगणात जाऊन त्या जांभळाच्या झाडाकडे पाहू लागली होती. शेवटी न राहावून रमेशने सुनंदाच्या माहेरी फोन लावला. फोन अर्थात तिच्या आईने उचलला, कारण सुनंदाचे वडील खूप वर्षांअगोदरच वारले होते. हॅलो, नमस्कार मामी, मी रमेश बोलतोय. फोनच्या दुसऱ्या बाजूने सुनंदाच्या आईचा शांत पण काळजीने भरलेला आवाज आला. अहो जावई बापू, एवढ्या सकाळी फोन? सगळं ठीक आहे ना? रमेश काही क्षण गप्प राहिला. त्याला नेहमीसारखं सगळं ठीक आहे असं खोटं सांगावं असं वाटलं, पण घरात मागच्या काही दिवसात जे घडत होतं ते आता लपवणं त्यालाही अवघड होतं. त्याने खोल श्वास घेतला आणि सगळं सांगायला सुरुवात केली. सुनंदाची वाढती भीती, अर्णवचं रात्रीचं रडणं, घरातले विचित्र आवाज आणि त्या जांभळाच्या झाडामुळे सुनंदाची बिघडलेली मानसिक स्थिती. आता तुम्हीच सांगा मामी, मी काय काय बघायचं इथे? दिवसभर नोकरीमुळे थकतो आणि घरी आलो की हिचे भूतपुराण काही संपायचे नावच घेत नाही. रमेशचं बोलणं ऐकून सुनंदाची आई थोडी विचारात पडली आणि मग लगेच म्हटली, ऐका ना, थोडे दिवस मी तिथे येऊन राहते तुमच्यासोबत. माझ्यामुळे सुनंदालाही सोबत होईल. सुनंदाच्या आईचे ते बोलणे ऐकून रमेशने लगेच होकार दिला. खरं तर त्यालाही घरातली परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची जाणीव होत होती. हो मामी, तुम्ही आलात तर बरं होईल, सुनंदालाही थोडा आधार मिळेल. फोन ठेवल्यावर रमेश काही क्षण शांत बसून राहिला. त्याच्या मनात अजूनही एकच विचार फिरत होता, खरंच हे सगळं फक्त सुनंदाचे भास आहेत का? त्या दिवशी संध्याकाळी सुनंदा अंगणात उभी होती. तिची नजर पुन्हा त्या जांभळाच्या झाडावर खेळली होती. वारा हलकासा सुटला होता आणि झाडाच्या फांद्या हळूहळू हलत होत्या. पण सुनंदाला असं वाटत होतं की त्या हालचालीत काहीतरी जिवंत आहे, काहीतरी तिच्याकडेच बघत आहे. तेवढ्यात अचानक वरच्या फांदीवरून एक जांभूळ खाली पडले. त्याचा आवाज ऐकून सुद्धा ती किती जास्त भ्यायली. आणि नेमकं त्याच वेळी तिची आई तिथे पोहोचली होती. तिने हा प्रसंग आपल्या डोळ्यांनी बघितला. आपल्या मुलीची झालेली ही अवस्था बघून तिलाही खूप वाईट वाटलं. सुनंदाचा थरथरणारा देह आणि पांढरापटक पडलेला चेहरा पाहून तिला लगेच कळलं की इथे काहीतरी गंभीर घडत आहे. ती हळूच पुढे आली आणि सुनंदाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, अगं काय झालंय तुला? अशी का घाबरली आहेस? सुनंदाने आईकडे पाहिलं आणि इतके दिवस आवरून ठेवलेले अश्रू अचानक ओघळू लागले. ती आईच्या मिठीत कोसळली. आई, इथे काहीतरी आहे. त्या झाडावर ती बाई, ती मला रोज दिसते. सुनंदाचा आवाज कापत होता. आईने तिला घट्ट धरून शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या स्वतःच्या चेहऱ्यावरही आता एक विचित्र चिंता दिसत होती. तिने हळूहळू डोळे वर करून त्या जांभळाच्या झाडाकडे पाहिलं. क्षणभर सगळं शांत होतं. फक्त वाऱ्यामुळे पानांची सळसळ ऐकू येत होती, पण त्या शांततेतही तिला एक अजब जडपणा जाणवत होता. जणू त्या झाडाभोवती काहीतरी अदृश्य सावली फिरत होती. तेवढ्यात अर्णव धावत बाहेर आला. आजी, ती बाई पुन्हा वर बसली आहे. अर्णवने वर बोट दाखवलं. सुनंदाची आई क्षणभर थबकली. तिने पटकन वर पाहिलं, पण तिला काहीच दिसलं नाही. ती खाली वाकून अर्णवच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, काही नाही रे बाळा, तू घाबरू नकोस. पण अर्णव अजूनही वर बघत होता. त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. ती आपल्याकडेच बघते आणि हसते. हे ऐकून सुनंदाच्या अंगातून पुन्हा एकदा काटा गेला. त्या संध्याकाळी रमेशही घरी परतला. घरात सुनंदाची आई पाहून त्याला थोडं बरं वाटलं. किमान आता सुनंदाला सोबत तरी मिळेल असं त्याला वाटलं. रात्री जेवण झाल्यावर तिघेही घराच्या ओट्यावर बसले होते. वातावरण शांत होतं, पण त्या शांततेत एक अजब ताण दडलेला होता.
सुनंदाची आई अचानक रमेशकडे वळून म्हणाली, जावई बापू, मला एक गोष्ट सांगा. हे घर घेताना तुम्ही गावकऱ्यांना काही विचारलं होतं का? रमेश थोडा चिडून म्हणाला, गावातल्या लोकांना विचारलं तर ते काहीतरी भूताखेताच्या गोष्टीच सांगतात. मी त्या सगळ्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. सुनंदाची आई काही क्षण शांत राहिली. मग ती हळू आवाजात म्हणाली, अंधश्रद्धा असते, पण काही वेळा लोक उगाच घाबरत नाहीत. आणि जर गोष्ट कुटुंबाच्या आरोग्यावर आली असेल तर नक्कीच ही काळजी करण्याची गोष्ट आहे. उद्या सकाळी सरपंचांकडे जाईल मी. सुनंदा, तूही चलशील माझ्यासोबत. काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य नुकताच उगवला होता. गावावर हलकसं धुकं पसरलं होतं आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने वातावरण थोडं प्रसन्न वाटत होतं. सुनंदा आणि तिची आई गावाच्या सरपंचांच्या घरी जायला निघाल्या. अर्णव घरात रमेश सोबत राहिला. गावाच्या मातीच्या रस्त्यावरून चालताना सुनंदा वारंवार मागे वळून पाहत होती. जणू कोणीतरी त्यांच्या मागे येत आहे असं तिला वाटत होतं. थोड्याच वेळात त्या सरपंचांच्या मोठ्या वाड्यासमोर पोहोचल्या. अंगणात काही गावकरी बसले होते. सरपंच काका एका जुन्या झाडाखाली बसून चहा पित होते. सुनंदाची आई नम्रपणे म्हणाली, नमस्कार. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. सरपंचांनी दोघींना बसायला सांगितलं. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरपणा होता. जणू त्यांना आधीच कळलं होतं की या का आल्या आहेत. गावाच्या टोकाला असलेल्या त्या घराबद्दल विचारायला आला आहात ना? सरपंच शांतपणे म्हणाले. सुनंदा आणि तिची आई एकमेकींकडे पाहू लागल्या. हो. सुनंदाची आई हळू आवाजात म्हणाली. त्या घरात काहीतरी विचित्र घडतंय. सुनंदाची आई हळू आवाजात म्हणाली. सरपंचांनी खोल श्वास घेतला. काही क्षण ते शांत राहिले. मग त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडे पाहिलं. काही गावकरी हळूहळू उठून बाहेर गेले. जणू गोष्टीचं गांभीर्य साऱ्यांनाच माहीत होतं. अहो, मास्तरांना कितीदा सांगितलं आम्ही की ते घर घेऊ नका, पण त्यांनी आमचं काहीच ऐकलं नाही, सरपंच काका जड आवाजात म्हणाले. सुनंदाची आई थोडी पुढे झुकत म्हणाली, नक्की काय झालं होतं त्या घरात? गावातले सगळे लोक का घाबरतात त्या जांभळाच्या झाडाला? सरपंच काही क्षण शांत बसले. त्यांच्या चेहऱ्यावरची आठी आणखी गडद झाली. मग त्यांनी हळू आवाजात सांगायला सुरुवात केली. खूप वर्षांपूर्वी त्या घरात कमल नावाची एक बाई राहत होती. गरीब होती बिचारी. नवरा 2 महिने अगोदरच वारला होता आणि ती एकटीच तिथे राहायची. त्यात ती बाळांत होण्याच्या अवस्थेत होती. पोटात लहान लेकरू होतं. सुनंदा आणि तिची आई निशब्दपणे ऐकत होत्या. सरपंच पुढे म्हणाले, घराचा मालक खूप लालची आणि वाईट स्वभावाचा माणूस होता. कमल काही महिन्यांचं भाडं देऊ शकली नव्हती. काही दिवसात तिला बाळ झालं. आता परिस्थिती आणखी खराब झाली, कारण तिच्याकडे पैसेच नव्हते. एक रात्री घरमालक दारू पिऊन तिच्या घरी आला आणि भाड्याच्या नावाखाली तिच्यावर जबरदस्ती केली आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. कमलने खूप विरोध केला. ती रडत होती, विनवणी करत होती, पण त्या माणसाने काही ऐकलं नाही. आपली पापं लपवण्यासाठी त्याने तिचा गळा आवळला आणि त्या जांभळाच्या झाडाला दोरीने लटकावून टाकलं, जणू तिने स्वतः आत्महत्या केली आहे असं दाखवण्यासाठी. सकाळी गावकऱ्यांनी तिला त्या झाडावर लटकलेलं पाहिलं. पोलीस आले, पण त्या काळी फार चौकशी झाली नाही. सगळ्यांनी त्या आत्महत्या समजून प्रकरण मिटलं. पण त्या दिवसानंतर त्या घरात काहीतरी बदललं. जेव्हा त्याने तिला मारलं तेव्हा ती ओली बाळंती नव्हती. तिचं लेकरू फक्त 1 महिन्याचं होतं. लोक म्हणतात त्या बाईचं लेकरू असताना म्हणजेच ती ओली बाळंती नसताना मारलं. रात्री त्या जांभळाच्या झाडावर पांढऱ्या साडीत एक बाई दिसते. कधी झाडावर बसलेली, कधी उलटी लटकलेली, कधी घराच्या खिडकीतून आत डोकावताना तिला अनेकांनी बघितले आहे. म्हणूनच गावातला एकही माणूस त्या घरात राहायला तयार होत नाही. पण मग त्या बाळाचं काय झालं? सुनंदाच्या आईने प्रश्न केला. त्या नराधमाने त्या लहान जीवालाही सोडलं नाही. रागाच्या भरात त्याने त्या निष्पाप जीवाचाही बळी घेतला. सरपंचाच्या तोंडून हे शब्द ऐकताच सुनंदाच्या अंगावर काटा आला. तिच्या पोटात जणू गोळा आला. त्या निष्पाप लेकराचंही आयुष्य संपवलं गेलं होतं. ही कल्पनाच तिच्यासाठी असह्य होती. सरपंच पुढे म्हणाले, त्या दिवसानंतर गावात अनेक विचित्र घटना घडायला लागल्या. रात्री उशिरा त्या झाडाकडून बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. कधी एखाद्या बाईच्या हुंदक्यांचा आवाज येतो, तर कधी कोणी मला माझं बाळ परत दे असं कुजबुजत असल्याचं लोकांना ऐकू यायचं. सुनंदाची आई गंभीर झाली. म्हणजे ती बाई अजूनही त्या घराजवळ भटकते? सरपंच हळूच मान हलवत म्हणाले, हो, आणि गावातल्या लोकांचं असंही म्हणणं आहे की तिला अजूनही न्याय मिळालेला नाही.
तिच्या आणि तिच्या बाळाचं जे अन्यायाने आयुष्य संपवलं गेलं त्याचा सूड अजूनही शांत झालेला नाही. हे ऐकून सुनंदाच्या मनात एक भीषण विचार चमकून गेला. पण मग ती माझ्या मुलाला का बोलावते? तिचा आवाज थरथरला. सरपंचांनी तिच्याकडे खोल नजरेने पाहिलं. कदाचित तिचं बाळ हिरावून घेतलं गेलं म्हणून ती अजूनही एखाद्या लेकराच्या शोधात भटकत असेल. हे ऐकता सुनंदाच्या पायाखालून जमीनच सरकली. अर्णवचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर तरळला. सुनंदाची आई ताबडतोब म्हणाली, मग यावर काही उपाय नाही का? सरपंच काही क्षण विचारात पडले. मग त्यांनी धीरगंभीर आवाजात सांगितलं, उपाय काय करावा ताई? त्या घरमालकाला नंतर शिक्षाही झाली. ते घर कायमचं बंद झालं तरी गावकऱ्यांनी मिळून तिथे काही होम हवन केले जेणेकरून तिला मुक्ती मिळावी. पण तसं झालं नाही. काहीतरी असं आहे जे तिला तिथे बांधून ठेवते आहे. मग कोणी मांत्रिक अथवा साधू कोणाची मदत घेतली तर? तुम्हाला काय वाटतं आम्ही तिथे काहीच विधी केले नाहीत का? अहो, मोठमोठाले मांत्रिक येऊन सुद्धा ती जागा शुद्ध करू शकले नाहीत. सरपंचाचे शब्द ऐकून सुनंदाच्या आईच्या अंगावर काटा आला. काही क्षण अंगणात पूर्ण शांतता पसरली. फक्त दूरवर कुठेतरी कावळ्याचा आवाज ऐकू येत होता. सुनंदा थरथरत्या आवाजात म्हणाली, काका, मग आम्ही काय करू? माझा मुलगा अर्णव, तो म्हणतो ती बाई त्याला हाक मारते. जर तिने त्याला काही केलं तर? सरपंचांनी गंभीरपणे तिच्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर सहानुभूती होती पण त्याच सोबत एक खोल भीतीही दडलेली होती. बाई, एक गोष्ट लक्षात ठेवा, ते हळू आवाजात म्हणाले. त्या आत्म्याने अजूनपर्यंत कोणाला थेट इजा केली नाही, पण जी माणसं त्या घरात जास्त दिवस राहिली त्यांच्यावर काहीतरी अनर्थ झाला. कुणी अचानक वेड्यासारखं वागायला लागलं, कुणी रात्री झोपेत घराबाहेर निघून जायचं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय आम्ही ते घर सोडून द्यायचं? सरपंचांनी ठामपणे उत्तर दिलं, हो, शक्य तितक्या लवकर. कारण काही शक्ती अशा असतात ज्या समजून घेण्याच्या पलीकडच्या असतात. हे ऐकून सुनंदाच्या छातीत धडधड वाढली. तिच्या डोळ्यांसमोर अर्णवचा चेहरा तरळला. दोघीही घाईघाईने घरी परत निघाल्या. घरी रमेश अर्णवला खेळवत होता. सुनंदाच्या आईने सरपंचांनी सांगितलेलं सारं काही रमेशला सांगितलं. रमेश हलकसं हसला, जणू त्याने ही गोष्ट फारशी गंभीरपणे घेतली नव्हती. अहो मामी, हे सगळं मला त्यांनी आधीच सांगितलं होतं. पण मी त्यावेळीही सांगितलं होतं, या सगळ्या गोष्टी फक्त लोकांच्या भीतीतून तयार झालेल्या कथा असतात. भूत प्रेत असं काही नसतं. रमेश पुढे म्हणाला, पण एक गोष्ट खरी आहे, जर आपण हे घर सोडलं नाही तर सुनंदा नक्कीच वेडी होईल. तिची अवस्था मी रोज बघतोय. त्यामुळे उद्या शाळेत जाऊन मी गावात कुठे दुसरी सोय होते का ते बघतो. हो जावई बापू, तेच बरं होईल. त्या रात्री सगळेजण थोड्या हलक्या मनाने झोपायला गेले, कारण उद्या ते घर सोडण्याचा निर्णय झाला होता. पण त्या रात्री नेमक्या 3 वाजता पुन्हा एकदा अर्णवला अचानक जाग आली. खिडकी बाहेरून कोणीतरी खुरवडत होतं. मग अचानक त्याला एका स्त्रीचा आवाज ऐकू आला. खिडकीच्या बाहेर ती उभी होती आणि अर्णवकडेच बघत होती. अचानक त्या स्त्रीच्या ओठांमधून एक मंद स्वर बाहेर पडला. तो स्वर भयानक नव्हता, उलट खूप दुःखाने भरलेला होता. झोप रे माझ्या बाळा, रात्र झाली काळी, चांदण्यांनी झाकली वाट, आई उभी एकटी. त्या स्त्रीच्या आवाजात राग नव्हता, सूड नव्हता, फक्त असीम दुःख होतं. सुनंदा काही क्षण शांत बसून राहिली आणि अचानक तिच्या मनात एक गोष्ट स्पष्ट झाली. ही आत्मा वाईट नाही, ती फक्त आपल्या बाळासाठी तडफडते आहे. सुनंदाने अलगद अर्णवला उचललं आणि घराबाहेर जाऊ लागली. सुनंदा, बाहेर नको जाऊस, ती आत्मा इजा पोचवू शकते. कधीही न घाबरणारा रमेश आज पहिल्यांदा त्या स्त्रीला समोर बघून पूर्ण घाबरलेला होता. सुनंदाच्या आईच्या तोंडून सुद्धा एक शब्द निघत नव्हता. असं भलतंच ती पहिल्यांदाच बघत होती आणि मागील महिन्याभरापासून अर्णव व सुनंदा हे दडपण सहन करत होते. रमेशला खरंच पश्चाताप झाला होता, कारण त्याने काही जाणून न घेता सुनंदाला वेडं ठरवलं होतं. पण सुनंदा थांबली नाही. तिने अर्णवच्या डोक्यावर हात फिरवत शांत आवाजात म्हटलं, घाबरू नकोस बाळा, ती बाई वाईट नाहीये, ती फक्त खूप एकटी आहे.
तिच्याजवळ गेल्यावर फक्त एकदा तिला आई म्हण. तिने दार उघडून अंगणात पाऊल टाकलं. जांभळाच्या झाडाखाली ती स्त्री उभी होती. चंद्रप्रकाशात तिची पांढरी साडी हलक्या वाऱ्यात हलत होती. तिचे केस अजूनही चेहऱ्यावर पसरलेले होते. सुनंदा थोडी पुढे आली. तिचा आवाज थरथरत होता. तुला तुझं बाळ हवं आहे ना? त्या स्त्रीने हळूहळू डोकं वर केलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सुनंदाने अर्णवला तिच्याकडे दिले. अर्णव थोडा घाबरलेला होता, पण त्याच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर विश्वास दिसत होता. तो हळू आवाजात म्हणाला, आई. हे शब्द ऐकताच त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरचं भयानक रूप हळूहळू बदलू लागलं. तिचे विकृत डोळे शांत झाले. चेहऱ्यावरचं भयानक हास्य नाहीसं झालं. जखमांचे काळे व्रणही जणू विरघळू लागले. काही क्षणातच ती एक साधी दुःखी बाई दिसू लागली, जशी ती कदाचित तिच्या आयुष्यात होती. अर्णव हळूहळू तिच्या जवळ गेला आणि तिच्या कुशीत शिरला. तिने अर्णवला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू जमिनीवर पडत होते. काही क्षण ती तशीच रडत राहिली आणि मग हळूहळू तिचा चेहरा शांत झाला. जणू अनेक वर्षांची वेदना एका क्षणात हलकी झाली होती. तिने अर्णवच्या डोक्यावर हात फिरवला आणि सुनंदाकडे कृतज्ञतेने पाहिलं. धन्यवाद. हे शब्द म्हणताच तिचं शरीर हळूहळू प्रकाशात विरघळू लागलं. जणू धुकं चंद्रप्रकाशात नाहीसं होतं तसं. काही क्षणातच ती पूर्णपणे अदृश्य झाली. अंगणात पुन्हा शांतता पसरली. जांभळाचं झाड हलक्या वाऱ्यात डोलत होतं, पण आता त्या जागेत भीती नव्हती. सुनंदाने अर्णवला जवळ घेतलं. तिच्या डोळ्यातही अश्रू होते. रमेश व आई दोघेही बाहेर आले. त्यांनीही मगाशी घडलेलं सगळं आपल्या डोळ्यांनी बघितलं होतं. रमेशने रडतच आपल्या पत्नीला व मुलाला जवळ घेतलं. सुटली बिचारी, सुनंदा म्हटली. कदाचित आपल्या बाळाच्या वियोगामुळे ती इथे अडकलेली होती. तिला फक्त एकदा तिचं ते मातृत्व अनुभवायचं होतं. काही शक्ती माणसाला इजा पोचवायला आलेल्या नसतात. त्या बिचाऱ्या त्यांच्याच गतजीवनातील दुःखाची दरी भरून काढण्याचा प्रयत्न करत असतात. सुनंदाच्या आईने सांगितलं. त्या रात्रीनंतर त्या घरात पुन्हा कधीही कोणतीही विचित्र घटना घडली नाही. गावकऱ्यांनी सांगितलं की त्या जांभळाच्या झाडाजवळून आता कधीही रडण्याचा आवाज येत नाही. कदाचित त्या आईला अखेर तिच्या बाळाचा स्पर्श मिळाला होता आणि तिच्या आत्म्याला मुक्ती मिळाली होती. मित्रांनो, जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे मत कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे फक्त कथा सांगितली जात नाही, हा एक पूर्ण ऑडिओ मूव्ही एक्सपिरियन्स असतो. तुमच्याकडे असे भयानक अनुभव असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मेल ID वर नक्की पाठवा.